महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यातल्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये काही ठिकाणी सामना रंगला, पण निवडणूक निकालानंतर कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट आहे। नेत्यांना फडणवीसांनी बळ दिलं आणि त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला। आणि 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या निवडणुकीत ठाकरे बंधूंची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली। ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आले। ठाकरे बंधूंची एकी हा शिवसैनिकांसाठी भावनिक मुद्दा होता। तसंच त्यांनी मराठीचा मुद्दा पुढे करत मराठी माणसाला चुचकारण्याचा प्रयत्न केला। ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आला, पण मुंबई महापालिकेतील गेलेवेळची संख्या त्यांना गाठता आली नाही। त्यामुळे 2 दशकाहून अधिक काळ मुंबईतील ठाकरेंची सत्ता खालसा झाली। खरं तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना मुंबईत मोठी अपेक्षा होती, पण ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळवता आलं नाही। एकीकडे हे जरी खरं असलं तरी शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंबरोबर बोटावर मोजण्या इतके नगरसेवक उरले होते। मोजक्या शिलेदारांना सोबत घेऊन ठाकरे बंधूंनी ही निवडणूक लढवली। आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाहीये टेन्शन। ठाकरे बंधूंप्रमाणे पवार काका पुतण्याच्या राजकीय वर्चस्वाला गृह जिल्ह्यातच सुरुंग लागला। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत मोठी राजकीय ताकद लावल्यानंतरही शिष्याकडून चितपट होण्याची वेळ अजित पवारांवर आली। पवार काका पुतण्या एकत्र येऊनही अपेक्षित राजकीय यश मिळालं नाही। भाजप विरोधी आक्रमक प्रचार प्रभावी ठरला नाही। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप निष्प्रभ ठरले। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत पवार पॉवरवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दादा, पराभवाची कारण नेमकी काय वाटते? कशामुळे? अजून 24 तास पण झाले नाही। काल 3 वाजता निकाल लागला पहाटे काही, त्याच्यामध्ये सगळे बसतील आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं कसं झालं। महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली। महापालिका निवडणुकीत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिंदेंची शिवसेना पुढे आली, पण आपलीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत म्हणावं तेवढं यश मिळवता आलं नाही। खरं तर मुंबईसाठी त्यांनी चांगलीच जुळवाजुळव केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, पण या निवडणुकीत त्यापैकी बहुतेकांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली हे शिवसेनेचे गड आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आलं। शेवटी या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच तेही अशा पद्धतीने निवडणूक लढत होते। त्या मनाने त्यांना यश चांगलं आलं। अपेक्षा जास्त होती, पण ती काही थोड्या मतांनी त्या जागा गेलेल्या दिसतात। इकडे लातूरचा अपवाद वगळता या निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही। मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना बाजूला ठेवून काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी आघाडी केली, पण त्यांची ही राजकीय खेळी यशस्वी ठरली नाही। सोलापुरात तर काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था झाली। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत
काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 2 जागा आल्या तर लातूरमध्ये केवळ विलासराव देशमुखांची पुण्याई काँग्रेसला तारून नेणारी ठरली। या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमनं अनपेक्षितपणे एंट्री घेतल्याचं पाहायला मिळालं। ओवैसींचा आक्रमक प्रचार प्रभावी ठरला। मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात एमआयएमला यश मिळालं। त्यामुळे महानगरांमध्ये एमआयएमनं चंचू प्रवेश केलाय। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीनं जसं राजकीय चित्र स्पष्ट केलं तसंच कोणत्या नेत्याची किती राजकीय ताकद हेही अधोरेखित केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।